हॅलो फ्रेंड. तर आपण कटोरीला पुढचा गळ्याला कसा पद्धतीनं शेप द्यायचा आहे ते शिकायचं आहे. तर आपण कटोरी तर शिवून घेतो, पण त्याला गोल आकार आला पाहिजे. तर असं कटोरी पूर्ण झाली आपलं ब्लाऊज की एकावर एक असा ठेवून घ्यायचा आहे. बरोबर ठेवून घेऊन आपण कटोरीला गोल गळा असा यावा असा शेप देऊन घ्यायचा आहे. तर हे खूप महत्त्वाचं असतं शेप देणं, कारण ब्लाऊज आपल्याला छातीमध्ये सुद्धा व्यवस्थित बसतो. ह्यामुळं त्यासाठी अशा पद्धतीनं गोलगळा करायचा असतो. फक्त कटोरीलाच असा गोल शेप देऊन घ्यायचं आहे. बघा, असं व्यवस्थित कटिंग करून गोल आकार येईल असा कटिंग करून घ्यायचं आहे. पुढं वरती शोल्डरला नाही कटिंग करायचं, फक्त कटोरीलाच आकार देऊन घ्यायचा गोल. अशा पद्धतीनं त्याला. आणि आपण क्रॉस पट्ट्या कटिंग करून अस्तरच्या करायच्या. जर अस्तरचा ब्लाऊज असेल तर अस्तरचं कटिंग करायचं. क्रॉस पट्ट्या 2 काढायच्या, म्हणजे गळ्याला आपला चांगला गोल शेप येतो. काय माहिती आहे का, कटोरीला गोल शेप देणं खूप महत्त्वाचं असतं, कारण छातीमध्ये ब्लाऊज आपला टेचेबल होऊन जातो त्या गळ्यामुळं. नाही तर मग आपण कटिंग नाही केलं गळा पुढचा तर छातीत आवळून असं ताणून धरतो ब्लाऊज. त्यासाठी आपल्याला हे गळ्याला गोल शेप द्यायचं गरज असते. तर आता मी हे करून घेतलेले बघा. क्रॉस पट्टी आपण जोडून घ्यायची. तर व्हिडिओला लाईक करा, महत्त्वाचं म्हणजे लाईक करून घ्या. व्हिडिओ पूर्ण बघा व्यवस्थित. जर नवीन शिकत असाल तर खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा. व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. तर असे छोटे टिप्स माझ्या चॅनेलवर असतात, तुम्हाला बघायला भेटेल. प्रत्येक ब्लाऊजबद्दलची छोटी मोठी टिप्स. असे आपण पट्टी डबल घेऊन शिलाई करून घ्यायची आहे. गोल असा फिरवायचा, म्हणजे गोल राऊंड येतो आपल्या कटोरीला बरोबर. तर ही टिप्स खूप महत्त्वाची आहे मैत्रिणींनो. तर आपण गळा पलटी करायचा आहे आतमध्ये, त्यासाठी अस्तरचा कपडा घेतलेला आहे. जे जास्तीचं आहे कपडा तो कटिंग करून घ्यायचा आहे. तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आता ही पूर्ण पट्टी आपण दाब शिलाई अजिबात द्यायची नाही. दाब शिलाई न देताच पूर्ण आपण आतमध्ये पट्टी अशी फोल्ड करून घ्यायची, म्हणजे गळ्याला चांगला शेप येऊन जातो. शिलाई घेताना आपण थोडीशी 1-2 पॉईंट आपण थोडे मागं सरकूनच शिलाई घ्यायची, म्हणजे अस्तरची पट्टी त्या अंदाजानं शिलाई घ्यायची. एकदम टोकावर शिलाई नाही टाकायची, नाही तर मग ब्लाऊज उचलतो. त्यासाठी थोडंसं 1-2 पॉईंट सोडूनच शिलाई घ्यायची, टोकावर घ्यायची नाही. तर बघू शकता कसा गोल आकार आलेला आहे कटोरीला. आणि असा ब्लाऊज छातीत पण व्यवस्थित बसतो. आणि ब्लाऊज आपला म्हणजे मुंड्यामध्ये, मेन म्हणजे मुंड्यामध्ये आपला टचेबल ब्लाऊज होऊन जातो. तर असा गोल शेप आला आहे कसा छान बघा. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.